स्वराज्याच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। उन्हाळ्यातील वाळवण विशेष रेसिपींमध्ये आज आपण बघूयात वर्षभर टिकणारे अतिशय चविष्ट व कुरकुरीत असे कारल्याचे काप किंवा कारल्याच्या वेफर्सची रेसिपी। कारल्याचे हे काप वरण भातासोबत, खिचडी सोबत किंवा रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अप्रतिम लागतात व पौष्टिक सुद्धा आहेत। चला तर मग बघूयात आता याची कृती। कारल्याचे काप बनवण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला लागणार आहे पाव किलो कारली। हे कारले मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे व 1 टीस्पून किंवा चवीनुसार मीठ। सर्वप्रथम आपण कारली कापून घेऊया, त्यासाठी देठ काढूया व चाकूनी मध्यम आकारात हे कापून घेऊ। लक्षात ठेवायचं आहे की काप खूप जाड नको व खूप पातळ सुद्धा नको। कारल्याचे काप जर खूप जाड कापलेत तर ते तळताना चिवट राहतील व तुम्ही जर हे अगदीच पातळ कापलेत तर तेलामध्ये जळतील। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण कारले न आवडणारी व्यक्ती सुद्धा अगदी आवडीने ही कारल्याचे काप खातात। या ठिकाणी सर्व कारली कापून झाली। आता कारल्यामध्ये अगदीच अशा जाडसर बिया असतील तर त्या काढाव्या, कोवळ्या असतील तर कारल्यामध्येच ठेवायला काही हरकत नाही। तेलामध्ये तळल्यानंतर त्या सुद्धा कुरकुरीत लागतात। या ठिकाणी एका पसरट ताटामध्ये मी ही कापलेली कारली काढली। आता यावर मीठ घालूया व अगदी हलक्या हाताने हे मीठ या कारल्यांना चोळून घेऊ। आता यावर झाकण ठेवून साधारण 8 ते 10 तासासाठी किंवा रात्रभरासाठी आपल्याला हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे मीठ आतपर्यंत छान मुरेल। कारले रात्रभर मिठामध्ये मुरले। आता अगदी हलक्या हाताने दाबून यातील पाणी काढून टाकूया। हे कारली मी पिळून घेतली व ह्या पसरट ताटामध्ये थोडी पसरवून घेतली आहे। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला लागणार आहे चवीनुसार लाल तिखट आणि 1 टीस्पून लिंबाचा रस। या कारल्यांवर तिखट घालूया, लिंबाचा रस, या कारल्यांना हे व्यवस्थित चोळून घेऊ। या ठिकाणी मी जिरा पावडर वगैरे काही वापरणार नाही, कारण हे तळल्यानंतर सुद्धा वरती जिरा पावडर किंवा चाट मसाला घालून खाता येतात। तिखट व लिंबाचा रस ह्या कारल्यांना नीट चोळला। आता आपण हे वाळत ठेवूया। या ठिकाणी प्लास्टिकच्या कागदावरती थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला हे कारल्याचे काप वाळत घालायचे आहे। कारल्याचे काप पसरवून झाले। आता कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस आपल्याला हे वाळवून घ्यायचे आहे। कारल्याचे काप उन्हामध्ये कळकळीत वाळले। हे काप कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवावे, वर्षभर सुद्धा हे सहज टिकतात व आयत्या वेळेला तेलामध्ये तळून खावे। या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। कारल्याचे काप तळण्यासाठी तेल मध्यम गरम असावं। कमी गरम तेलामध्ये काप तळल्यास ते वातूड होतात व अधिक गरम तेलामध्ये तळल्यास ते करपतात, जळतात। तुम्ही बघू शकता हे काप किती छान फुलले। आता आपण हे काढून घेऊया। अतिशय हलके व कुरकुरीत असे कारल्याचे वेफर्स किंवा कारल्याचे काप तयार। तुम्ही बघू शकता हे किती कुरकुरीत आहे। तुम्ही हे वरण भातासोबत किंवा खिचडी सोबत खा, रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी सुद्धा हे अप्रतिम लागतात। आवडत असल्यास यावर थोडासा चाट मसाला भुरभुरावा, म्हणजे चव आणखी वाढेल। तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा।